या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आता मटन व चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ सोलापूर। सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीचा अंतिम निकाल आला आहे। आजी माजी आमदारांची मुलं निवडणुकीच्या मैदानात उतरल्यामुळे माजी आजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती। माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे मोठे चिरंजीव शिवराज म्हेत्रे हे सलगर जिल्हा परिषद गटातून शिवसेना शिंदे पक्षाकडून निवडणुकीच्या मैदानात निवडणुकीत उभे होते, तर तोळनूर पंचायत समितीच्या गणातून शीतल म्हेत्रे या शिवसेना शिंदे पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात होत्या। शीतल म्हेत्रे आणि शिवराज म्हेत्रे हे दोघे सख्खे भाऊ बहीण आहेत। दोघांसमोर भाजपचे कडवे आव्हान होते। दोन्ही लेकरांसाठी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी सर्वस्व ताकद लावली होती। अक्कलकोट तालुका हा कन्नड भाषिक तालुका म्हणून ओळखला जातो। या तालुक्यात सिद्धाराम म्हेत्रे यांनी कन्नड या बोलीभाषेतून मतदारांशी संवाद साधत मतदारांना वळवून घेण्यात यशस्वी झाले। भाजपचे विद्यमान आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी देखील भाजप उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्व शक्ती लावली होती, पण सचिन कल्याण शेट्टी यांची ताकद कुठेतरी कमी पडली आहे। सलगर जिल्हा परिषद गट हा ओबीसी साठी राखीव होता। सिद्धाराम म्हेत्रे हे लिंगायत समाजातील ओबीसी कोट्यात येतात। शिवराज म्हेत्रे यांनी शिवसेना शिंदे पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरला होता। भाजपकडून सिद्धाराम बाके हे शिवराज म्हेत्रे यांच्या विरोधात होते। सलगर जिल्हा परिषद मतदारसंघात याचाच फायदा शिंदे सेनेचे उमेदवार शिवराज यांना झाला। भाजप विरोधात लाट निर्माण करण्यात सिद्धाराम म्हेत्रे आणि शिवराज म्हेत्रे यांना यश आले। जवळपास 3000च्या फरकाने शिवराज म्हेत्रे यांचा विजय झाला। अक्कलकोट तालुक्यातील तोळनूर पंचायत समितीत जवळपास 11 गावे आहे। माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा राजकीय प्रवास 1992 साली याच पंचायत समितीतून झाला। त्याच तोळनूर पंचायत समिती गणातून सिद्धाराम म्हेत्रे यांची मुलगी शीतल म्हेत्रेंना मैदानात उतरवले होते। भाजपकडून सविता सोलनकर यांनी शीतल म्हेत्रे समोर कडवे आवाहन उभे केले होते, मात्र मतदारांनी तोळनूर गण आणि सलगर जिल्हा परिषद गटात शिवसेनेला अधिक पसंती दिली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।